एक तरुण, वय फक्त 29 वर्षे, रात्री आपल्या घरी एसीच्या थंडगार हवेत निवांत झोपलेला असतो आणि अचानक अर्ध्या रात्री त्याच्या छातीत प्रचंड वेदना सुरू होतात. दुखणं इतकं तीव्र असतं की त्याची झोप उडते. तो घामाने पूर्ण भिजलेला असतो. घरात कुणीच नसतं जे त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल. जवळजवळ 1 तास तो असह्य वेदना सहन करत राहतो. काही वेळाने दुखणं थोडंसं कमी होतं. तो उठतो, थोडं पाणी पितो, थोडं बरं वाटतं म्हणून तो पुन्हा झोपी जातो. सकाळी उठतो, नेहमीसारख्या आपल्या कामावर जातो. पण काम करत असतानाच त्याला पुन्हा छातीत त्रास जाणवतो. आता मात्र तो दुर्लक्ष करत नाही. तो थेट डॉक्टरांकडे जातो आणि घडलेली सगळी घटना सांगतो. डॉक्टर लगेच इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजेच ECG करायला सांगतात आणि रिपोर्ट पाहताच एक धक्कादायक सत्य समोर येतं. रात्री त्याला झालेलं दुखणं हार्ट अटॅक होता. हे ऐकून इतक्या कमी वयात हार्ट अटॅक आला यावर तो तरुण हादरून जातो. जरी पूर्वी कमी वयात हार्ट अटॅक येणं दुर्मिळ मानलं जायचं, तरी आज हे दुर्दैवानं सामान्य होत चाललेलं आहे. आकडेवारीनुसार भारतामध्ये कमी वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेतील एका संशोधनानुसार 2015पर्यंत भारतामध्ये सुमारे 6.2 कोटी हृदयविकाराचे रुग्ण होते. त्यापैकी 2.3 कोटी रुग्णांचे वय 40 वर्षापेक्षा कमी होते. म्हणजेच जवळपास 40% हार्ट पेशंट हे 40 वर्षाखालील होते. भारतासारख्या देशासाठी ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चिंतेची बाब आहे. संशोधकांचं मत आहे की संपूर्ण जगात हार्ट पेशंटची संख्या सर्वात वेगाने भारतामध्ये वाढत आहे. healthdata.orgच्या माहितीनुसार 2005 साली अकाल मृत्यूच्या कारणांमध्ये हृदयरोग 3ऱ्या क्रमांकावर होतं, पण 2016मध्ये तो थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. एकेकाळी हार्ट अटॅक म्हणजे हृदयांचा आजार मानला जायचा, पण गेल्या 10-15 वर्षात युवकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की आजच्या तरुण पिढीचं हृदय हळूहळू कमकुवत होत चाललेलं आहे आणि यामागचं मुख्य कारण आहे आजची जीवनशैली, जिला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणू शकतो. डॉक्टर 5 प्रमुख कारणे सांगतात. क्रमांक 1, दिवसेंदिवस वाढणारा मानसिक तणाव. क्रमांक 2, जेवणाच्या चुकीच्या सवयी आणि वेळेचं पालन न करणं. क्रमांक 3, कम्प्युटर, मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर जास्त वेळ घालवणं. क्रमांक 4, स्मोकिंग, तंबाखू आणि मद्यपानाची सवय. क्रमांक 5, वाढत चाललेलं पर्यावरणीय प्रदूषण. आजकाल शिक्षणाच्या वयातच विद्यार्थी प्रचंड तणाव घेत आहेत. वेळेवर जेवण न करणे, जास्त प्रमाणात जंक फूड खाणं, लॅपटॉप आणि मोबाईलवर तासनतास घालवणं, या सगळ्यांचा परिणाम असा होतो की कमी वयातच युवकांचं हृदय कमकुवत होत चाललं आहे.